नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी एक अशी भाजी बनवते ना, ज्याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही. जी आहे मस्त असं फणसाच्या बियामध्ये ना मी चवळीच्या शेंगा टाकणार आहे. मी ही भाजी फर्स्ट टाईमच बनवली, पण खरंच इतकी भन्नाट लागली ना, तर म्हटलं तुमच्याशी नक्कीच शेअर करूया. त्यासाठी काय केलेलं आहे, पहिले ते फणसाच्या बिया वगैरे ना चेचून त्याचे साली काढून आणि नंतर त्याचे 2 ते 3 तुकडे असे करून घेतलेले आहेत आणि छान स्वच्छ धुवून वगैरेही घेतलेले आहेत. आता ही भाजी मी ना कुकरमध्ये बनवते, जसं झटपट होते, पटकन होते. त्यासाठी पहिले तर कुकरमध्ये तेल तापायला ठेवलं होतं. तेल छान तापलं की त्याच्यामुळे सालीसकट ठेचलेल्या लसूण टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर जिरं टाकलेलं आहे, कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत, राई टाकलेली आहे आणि त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. मिरच्यांचं प्रमाण म्हणजे जसं आपल्याला आवडेल ना, तिखट कमी जास्त त्या हिशोबाने टाकू शकता तुम्ही. मी तर मस्त थोडीशी झणझणीतच बनवली होती आणि खरंच खूपच जास्त झणझणीत झाली होती आणि खरंच ज्यांना झणझणीतपणा जो आवडतो ना भाज्यांचा, त्यांना खरंच आवडेल ही भाजी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खूप जबरदस्त लागते. आपण चवळीच्या शेंगा नॉर्मली कसं वाफेवर वगैरे बनवतो, पण इथे थोडंसं बिया वगैरे शिजायला पाहिजे ना, त्यासाठी आणि कुकरमध्ये मी पटकन 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये पटकन होऊन जाते आणि बियाही व्यवस्थित शिजल्या जातात. त्याच्यानंतर मस्त असं तेलावर बाकी सगळ्या मिरच्या वगैरे टाकल्याच्यानंतर आपण त्याच्यात थोडीशी हळद टाकायची आणि हळद मिक्स करून घ्यायची परतवून तेलात. त्यानंतर चवळीच्या शेंगा ज्या आपण मस्त असं फाईनली चॉप करून घेतलेल्या आहेत, त्या धुवून वगैरे टाकायच्या. त्यानंतर बिया आहेत, त्याही धुवून वगैरे टाकायच्या. बेसिक मसाले आहेत, मसालेही नाही, फक्त याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे आणि बाकीचं राई, जिरं वगैरे, कढीपत्ता, लसूण एवढंच आहे. बाकी त्याच्यात काहीच नाही आहे. तरी भाजी इतकी जबरदस्त लागते नाही आणि छान व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे गरजेनुसार, जेणेकरून बिया कुठेही कच्च्या राहता कामा नये. सुकवलेल्या बिया आहेत, ताज्या बिया नाही आहेत, त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं जे आहे किसवलेलं ते टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि इथे आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकायचं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये नंतर झाकण लावून छान 1 ते 2च शिट्ट्या काढायच्या. एका शिट्टीमध्येही शिजल्या, तर फक्त बिया शिजायचं थोडंसं आपल्याला काळजी पाहिजे घ्यायला. तर तुम्ही तसंही करू शकता. मी फक्त 2 शिट्ट्या काढल्यात. छोटा कुकर आहे, पटापट शिट्ट्या होतात, त्याच्यामुळे जास्तही भाजी ओव्हर कुक झाली नाही असं म्हणू शकतो आपण. आणि जर तुम्हाला तसं नको असेल तर 1 शिट्टी काढून घ्या, पुन्हा चेक करा. बी शिजली वगैरे असेल तर दुसरी शिट्टी नाही काढायची गरज लागणार नाही आणि नाही शिजली असेल तर पुन्हा थोडंसं आपण झाकण ठेवून म्हणजे 1 शिट्टी अजून काढून घेऊ शकता. पण इथे मी 2 शिट्ट्यांमध्ये बघा भाजी मस्त अशी सुकी-सुकी झालेली आहे आणि इथे बघा शिट्ट्याही काढून घेतलेल्या आहेत. मस्त कुकर थंड झाल्यावर खोलून दाखवते तुम्हाला बघा. किती भाजी मस्त मोकळी-मोकळी, सुट्टी-सुट्टी झालेली आहे. आता ही मी चपातीवर सर्व्ह करते. जरा स्पायसी खूपच मस्त झाली होती आणि खायला खरंच खूप मजा येते अशी स्पायसी थोडीसं असेल तर. आणि बियांचा गोडवा वगैरे येतो आणि खरंच म्हणजे प्रत्येक घासामध्ये बी येते ना, तेव्हा ते खूप छान लागतं, टेस्टी लागतं. हा इथे फायनल लूक बघा, इथे तुम्ही पाहू शकता. मस्त अशी भाजी तयार झालेली होती. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.